नमस्कार. स्मार्ट क्वीन राजश्रीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे तुमची राजश्री. चला तर मग आजचा दिवस सुरू करूया. आता बघा, उपवास असो या नसो, आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण स्वतःची काळजी कशी घेतो. आता मी एक्सरसाइज वगैरे सगळं करून झालं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझं सगळं आवरून झालं होतं, पण मला करायचं होतं घरची साफसफाई. हो, घरची साफसफाई. सकाळी मी 5ला ही साफसफाई करायला घेतली. तुम्ही म्हणणार एवढ्या लवकर कोण उठतं का? पण मी काय केलं माहिती का? मी सध्या लवकर उठण्याचा ट्राय करत होते, प्रयत्न करत होते, म्हणून मी सगळं आवरून घेतलं आहे. इथे ना एक सांगावसं वाटतं, की कोणी नसल्यावरच तुम्ही साफसफाई करू शकता. कारण घरातील खूप सारे लोकं असतात, ज्यामुळे आपल्याला ना मध्ये-मध्येच थांबावं लागतं, की मला हे दे, मला हे कर. मुलं असेल किंवा कोणी देखील असेल तर. म्हणून मी सकाळी प्रिफर करते साफसफाईचं. तर ही माझी म्हणजे ना मला किचन आवरायचं होतं मेन म्हणजे, तर ते माझं आवरून झालं आहे आणि माझं सगळं आवरून छान चकाचक झालं आहे. किचनच्या खालचं देखील मी क्लीन करून घेतलंय, म्हणजे थोडासा फ्रेशनेस मिळतो त्यामुळे. तर इथे मी सगळं क्लीन करून घेतलं आहे. खूप सुंदर असं झालंय. एवढी फ्रेश झाले. त्यानंतर मग मी फ्रेश होण्यासाठी जाणार आहे. इथे मी टोमॅटो आणि काकडी काढून ठेवली. त्याची मला रेसिपी करायची आहे म्हणून, म्हणजे जेवण बनवायचं. आता मी अंघोळ करण्यासाठी जाते. इथे मी कपडे ठेवले आहेत. हे वरच ठेवते, कारण बाहेर पाणी पडतं म्हणून दुसऱ्यांच्या दारात, म्हणून मी तशी ठेवते. चला आता देवपूजा करून घेते. देवपूजा मी आज धुवून वगैरे करणार आहे. खूप दिवस झाले क्लिनिंग केली नव्हती, म्हणजे आठवडा झाला आहे. मुलं झोपली आहेत आणि 6:30 वाजत आलेत. दरवाजा उघडला आहे. तशी तर 4ला उठली ना दरवाजा उघडा करून ठेवते. परत हे गेल्याच्या नंतर परत मी बंद करते. ही माझी झाली पूजा. खूप सुंदर असं प्रसन्न वाटते. त्यानंतर मी जाणार आहे आता सोमवार म्हणजे ना महादेवाच्या मंदिरात. तर इथे मी भस्म वगैरे म्हणजे पूजेचं सामान घेतलंय, जे माझ्याकडे अवेलेबल होतं. असं नाही की मी देवांसाठी मला तेच पाहिजे म्हणून मी घेत नाही. तिकडनं आल्यानंतर मी बनवणार होते कॉफी, आणि हे Meeshoचे प्रॉडक्ट तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा होता. खूप सुंदर असे हे प्रॉडक्ट आहे, तुम्हाला दाखवते मी जवळून. हे आहे सिलिकॉनचं पीठ मळण्यासाठी. ज्यांना कोणाला ऑफिस गर्ल किंवा घरातील असताना त्यांना पीठ मळायचा कंटाळा येतो, हाताला लागतो, मग ते बाकीचं काम देखील होत नाही. तर याच्यामध्ये पीठ टाकायचं, तेल टाकायचं, पाणी टाकायचं, हे अशा प्रकारे मळून झालं आहे. खूप सुंदर असं रिझल्ट मिळाला आहे. आणि इथे मी बॉटलमध्ये कॉफी आणि शुगर टाकले आहे. शुगर म्हणजे काहीच कमीच टाकते मी. तर हे मिक्स करून घेते. खूप वेळा मिक्स करावं लागतं, अक्षरशः त्याला बबल येईपर्यंत. तर मिक्स करता माझं तर काम एका हाताने चालूच आहे. आणि त्यानंतर इथे ना आपलं पीठ देखील मुरत ठेवलं आहे मी. आता यामध्येच मी टाकते, कारण आधी मी यामध्येच घेतली होती कॉफी. परत म्हटलं मला घ्यायची, आणि ही मलाई मला खूप आवडते. दुधावरची मलाई मी खूप खाते, चहामध्ये देखील आणि कॉफीमध्ये देखील, आणि कशात पण. तुम्हाला आवडते का मला नक्की सांगा. याच्यावर जर तुम्ही कोको पावडर टाकली तर अगदी उत्तम होईल. कोल्ड कॉफी पण बनवू शकता तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून. चला आनंद घेऊया. तुम्ही देखील नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर चला मी देखील पिऊन घेते, आणि लहान बाळ बनले आता मी तर सध्या. हे बघा. आता दुसरं प्रॉडक्ट दाखवते. ते दोन्ही मला कोम्बोमध्ये आले होते. खूप सुंदर हे सिलिकॉनचं मॅट आहे, आणि याच्यामध्ये अक्षरशः आपल्याला, आता माझ्या कॅमेरा मी बरोबर नव्हता ठेवला, पण तुम्हाला दिसत असेल, तुम्ही Meeshoवरून घेऊ शकता. खूप सुंदर प्रॉडक्ट आहे. हे क्लीन करून घेतलं आहे. सिम्पली आपल्याला पीठ मळून त्याच्यावर ठेवायचं आहे. बिलकुल अगदी कमी पिठामध्ये, म्हणजे सुक्या पिठामध्ये होतं. खूप सुंदर आहे. पण मी पहिल्यांदा करत होते म्हणून मी आधी घाबरलीच, नेमकं कसं बनतंय, काय बनतंय म्हणून. हे अशा प्रकारे खूप सुंदर आहे बघा. तुम्हाला आवडत असेल माझे चॅनल तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. खरंच खूप सुंदर व्हिडिओज मी ट्राय करते तुमच्यासोबत, आणि मी फ्रेश आहे तर तुम्ही देखील फ्रेश राहा. खूप सुंदर वाटेल. तर इथे चपाती झाली आहे, पण मला बनवायचं आहे पराठा टाईप, कारण डुग्गूला मला ट्युशनमध्ये बालवाडीमध्ये द्यायचं आहे. तर अशा प्रकारे झाला आहे. जसे मी प्रत्येक वेळेस करते, जेव्हा मला टाईम नसतो, मुलांना टिफिन द्यायचं असतं, तो अशा प्रकारे मी करून घेते. खूप सुंदर असं मॅट आहे, बिलकुल हालत नाही. आता आपला पोळपाट कसा हलतो खूप वेळा, चपाती देखील बरोबर बनत नाही आणि आवाज देखील खूप येतो. आणि हे कसं मॅट आहे, बिलकुल हालत नाही. पुरणपोळीसाठी अगदी उत्तम आहे. तर इथे माझी चपाती म्हणजे पराठा बनून झाला आहे, आणि मुलाला देऊन मी त्याला सोडून येते. तोपर्यंत माझे, त्यानंतर मी आधी फास्टमध्ये सगळ्या पोळ्या चपात्या करून घेते. आणि ही बघा चूर नान अशा प्रकारे झाला आहे. खूप सुंदर टेस्टी आणि मस्त असं क्रंची, मुलांना खूप आवडतं. चला बाकीच्या पोळ्या करून घेते आणि तुम्हाला भेटते. तर इथे मी हे जार ठेवलं आहे, याच्यामध्ये टाकते रनिंगमध्ये कांदा, आणि हे देखील मी Meeshoवरून घेतलं आहे. 130 रुपयाचं घेतलं आहे. खूप सुंदर आहे. इथे टोमॅटोची चटणी माझी बनवून झाली आहे. आणि अशाच प्रकारे मी सिंपल आणि बेस्ट रेसिपीज करते, कारण यांना, मला असतो उपवास, तर हे येतात त्यांच्यासाठी टोमॅटोची चटणी केली. संध्याकाळी आमचं जेवण असतं, तर इथे मी उपवासासाठी बनवते. जिरा टाकला आहे, कढीपत्ता टाकलाय मी, भगर भिजत घातली होती 1-2 तासासाठी, आणि त्यामध्ये मी सुक्का खोबरा टाकून मिक्सरमध्ये वाटून घेतला होता आणि त्यामध्ये टाकला. आता हा रात्रीचा ब्लॉग आहे. यामध्ये मी भाताची भजी बनवली. भात आणि
मिक्स करून त्यामध्ये बेसन पीठ टाकून कांदा, टोमॅटो, कांदा आणि मिरची, कोथिंबीर टाकून मस्त अशी भजी बनवली आहेत. खूप सुंदर झाले होते, क्रंची झाले होते. माझा उपवास होता म्हणून मी बनवलं होतं. तर म्हटलं खातील आणि सर्व भजी खरंच फिनिश झाले, एवढे सारे बनवले होते मी. त्यानंतर इथे मी कढी करायला घेणार आहे. तर कढी वगैरे झाली आहे माझी. आता इथे ना मी सगळं आवरून घेते. तांदूळ टाकते शिजण्यासाठी, म्हणजे माझं बाकी सगळं दिवा वगैरे आवरून होईल. रोचेष्णूला स्कूलमधून आणल्यानंतर माझी धावपळ चालू आहे. आता इथे रोचेष्णूने कप बनवून आणला होता स्कूलमधून. त्याला टीचरने कलर करायला सांगितला होता. अशा प्रकारे मस्त डेकोरेट केलं होतं त्यांनी. चला आता मस्त अशी भात टाकून घेते मी. त्यानंतर माझे आता भांडी देखील झाले आहेत असं, आणि देवपूजा मी करते. सकाळी देव धुतले होते. आता मला पूजा करायची आहे. पहिले झाडू वगैरे सगळं मारून घेते, म्हणजे माझा स्वयंपाक तर पूर्ण ऑलरेडी झाला आहे. त्यानंतर मी झाडू वगैरे मारून घेते. मुलं बाहेर बसले आहेत, चल म्हटलं पूजा करून घेते आणि त्यानंतर आता जेवण करून घ्यायचं आहे. आता इथे माझं ताट रेडी आहे. कढी, भात आणि दही आणि भाजी बनवली होती मी. आणि त्यानंतर ह्यांची मस्ती बघा. आजसाठी इतकंच. क्वीन बना, खुश राहा आणि स्ट्रॉंग राहा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. स्मार्ट क्वीन राजश्री.